ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावर खरंच युटर्न घेतलाय का, की हा त्यांच्यासाठी फक्त एक स्ट्रॅटेजिक ब्रेक आहे आणि जगभरातून नाटोच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केलं जाते? थोडक्यात आणि सोप्या शब्दात समजून घेऊ. दावोस येथील भाषणात ग्रीनलँडबद्दल बोलताना ट्रम्प यांनी थेट सैन्यबळाची भाषा आता बाजूला ठेवली आहे आणि भविष्यात करार होऊ शकतो असा सूर लावलाय. म्हणजेच ग्रीनलँडचा तणाव तुर्तास तरी निवळताना दिसतोय. पण एवढ्याने युरोप मात्र शांत नाहीये. मुद्दा फक्त जमिनीचा नाही तर अमेरिकेच्या अनिश्चित परराष्ट्र धोरणाचा आहे. म्हणूनच युरोपियन युनियन आता अँटी कोएर्शन इन्स्ट्रुमेंट वापरण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच अमेरिकेने दबाव टाकला तर युरोपियन युनियनसुद्धा अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करून उत्तर देऊ शकतं आणि यामुळेच नाटोच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नाटोचा पाया मानला जाणाऱ्या आर्टिकल 5 नुसार एका सदस्यावर हल्ला हा संपूर्ण नाटोवर हल्ला मानला जातो. पण अमेरिकेची ग्रीनलँड योजना आणि दबावाचं धोरण पाहता अमेरिका आपल्या संकटात उभी राहील की अमेरिकाच आपल्यावरचं संकट बनवून उभी राहील अशी शंका काही नाटो सदस्यांमध्ये स्वाभाविकच निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या ग्रीनलँड योजनेने एक प्रकारे नाटोच्या पायालाच सुरुंग लावण्याचं काम केलं आहे. भारतासाठी धडा स्पष्ट आहे. जग आता रूल बेस्ड नाही तर पॉवर बेस्ड होते. त्यामुळे आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी टिकवणं अत्यंत गरजेचं आहे.